पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते। पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी ससूनचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय तावरेंना जामीन मंजूर झालाय। सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केलाय। पोर्शे कार अपघात प्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचा रक्ताचे नमुने बदलल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती। या अपघात प्रकरणात त्यांनी रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप त्यांच्यावर होता, त्यावरच त्यांना अटक झाली होती। मात्र आता डॉक्टर अजय तावरेंना जामीन देण्यात आलाय। ससूनचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय तावरेंना जामीन देण्यात आलाय। त्यांच्यावर अल्पवयीन मुलाचा रक्त नमुने बदलल्याचे आरोप होते। पोर्शे कार आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत जोडले गेलेत। पोर्शे अपघात प्रकरणी आता ही मोठी अपडेट समोर येते, काय सांगाल? कार प्रकरणामध्ये ससूनचे जे अधीक्षक आहेत अजय तावरे यांना सर्वोच्च न्यायालयाने काल जामीन मंजूर केलेला आहे। आपण जर पाहिलं तर रक्ताचे नमुने बदललेले होते या आरोपाखाली त्यांना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली होती। आपण जर पाहिलं तर या प्रकरणाला 2 वर्ष जे आहेत ते पूर्ण होतील आणि याच पार्श्वभूमीवरती ते सध्या जेलमध्ये आहेत। वारंवार त्यांनी हायकोर्ट असेल, जिल्हा कोर्ट असेल या ठिकाणी जामिनासाठी अर्ज केलेले होते, मात्र ते सर्व नाकारलेले होते। आणि आपण जर पाहिलं तर या प्रकरणातील आरोपी असेल अल्पवयीन मुलगा होता, त्याची आई यांनाही जामीन मंजूर झालेले होते, त्याच्या वडिलांना अजूनही जामीन मंजूर नाही। आणि याच पार्श्वभूमीवरती डॉक्टर अजय तावरे यांना जामीन मंजूर झालेला आहे आणि पुढील प्रक्रिया जी आहे नक्कीच सागर, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता पोर्शे कार अपघात प्रकरणात ही मोठी अपडेट आपण बघतोय। डॉक्टर अजय तावरेंना आता जामीन देण्यात आलाय।